नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून प्रभाग क्रमांक 23मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज दणक्यात शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 23मधून शिवसेना राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे चारही उमेदवारांनी आज प्रचाराचा नारळ फोडून आणि महागणेशाची आरती करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. यामध्ये अनुसूचित जाती व जमाती महिला प्रवर्गातून शारदा सुभाष चव्हाण, इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला प्रवर्गातून अश्विनी जयेश आमले तसेच सर्वसाधारण पुरुष गटातून ॲडव्होकेट अन्सार कासिम सय्यद आणि योगेश लक्ष्मण म्हस्के या चारही उमेदवारांचा समावेश आहे. प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महागणेशाची आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उमेदवारांनी रॅलीमध्ये प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास व पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला होता. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. मतदारांशी संवाद साधताना उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 23चा कायापालट करण्याचे आश्वासन दिले. आज सर्वांना नमस्कार. आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. योगेश अप्पा म्हस्के आणि त्यांचे पॅनल, शिवसेना राष्ट्रवादीचे एक पॅनल तयार झाला आहे आणि एक अतिशय उत्कृष्ट पॅनल तयार झाल्यामुळे सर्व उमेदवार एकदम काम करणारे आहेत आणि या प्रभागामध्ये लक्ष घालून यांनी वेळोवेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या आधीच ते आपल्या जनतेसमोर आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना या प्रभागातून निश्चितपणे यश मिळेल अशी आम्ही सर्वांकडून अपेक्षा करतो आणि त्यांना यश देऊ आणि पुढेही हे यांच्याकडून चांगलं कार्य घडो यासाठी आम्ही सर्व नागरिक प्रचारासाठी आलेले आहेत. सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आज वार्ड क्रमांक 23 मधील 4 उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ गणपती मंदिरामध्ये पार पडला. सर्वांनी एकमताने चारही कॅन्डिडेटला प्रचंड बहुमताने विजयी करावे, कारण त्यांनी आतापर्यंत जे काही त्यांनी कामं केलेले आहेत ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पडलेले आहे आणि घराणेशाही ही संपली पाहिजे. घराणेशाही ही संपली पाहिजे, कारण 25-25 वर्षे झाले एकाच घरातील कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहतात आणि कुठल्याही प्रकारचं काम ते करत नाहीत. तर सर्वांना मी नम्र विनंती करेल की कृपया आता चेंज करून जे काही तरुण तडफदार हे उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी निवडून द्यावे. पहिल्यांदा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चांगलं वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धी भरभरती जाओ. आज प्रभाग क्रमांक 23मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विद्यमान युतीने 4 उमेदवार या ठिकाणी विघ्नहरण गणेश मंदिरामध्ये त्यांचा प्रचाराचा नारळ या ठिकाणी गणेशाचरणी वाढवलेला आहे. तर भगवंत त्यांना या परिसरामध्ये उत्तम प्रकारे यश प्रदान करो आणि त्यांनी जे आतापर्यंत कार्य केलेलं आहे त्याची पोचपावती त्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आमचे चारही पॅनलला सगळ्यांनी भरदोष करून मतदान करा, त्यांना साथ द्या. काही नवीन आहे, काही जुने आहे, त्यांना सगळ्यांनी मिळून आपण साथ देऊ आणि आपल्या वाड्यातलं सगळं प्रगती करूया. कारण की आपल्याला माहिती आपल्या वाड्यात काय झालं काय नाही झालं हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी यांना साथ द्या हेच माझे नम्र विनंती. प्रभाग क्रमांक 23 मध्ये उभे राहिलेले सर्व उमेदवार आमचे त्यांना त्यांचा आज शुभारंभ होतोय प्रचाराचा. तर त्यांना अनेक शुभेच्छा आणि सर्वांना अभिनंदन सुद्धा. नमस्कार. आज 3 जानेवारी आणि आज साधा दिवस नाही तर आज आपल्या सावित्रीमाईंचा जन्मदिवस आहे आणि आजच आपल्या प्रचाराला सुरुवात होत आहे. म्हणजे बदल हा नक्की घडणार आहे आणि आपले जे काही उमेदवार आहे योगेश अप्पा म्हस्के, अश्विनीताई यांना सगळ्यांनी आणि बाकीचे जे 2 उमेदवार आहे यांना सगळ्यांनी भरभरून मतदान करा आणि सावित्रीमाईंच्या जन्मदिनी एकच धैर्य ठेवा की बदलाला मतदान द्या. जय हिंद. नमस्कार. मी कल्पना गुंजाळ.
क्रमांक 23 मध्ये राहते. तर आपल्या आप्पांनी आपल्या प्रभागामध्ये भरपूर कामं केले, विकासाची कामं केली आहे. कॅमेरे बसवले, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी महिलांच्या योजना आणल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच लाडकी बहीण योजनेचा पण सगळ्या महिलांना लाभ करून दिला. तसेच योगेश आप्पा म्हस्के यांनी आपल्या विभागामध्ये इतके कामं केले की मी मोजू नाही शकत ते. तर मला असं वाटतं असा उमेदवार आपल्या कोणालाच मिळणार नाही आणि आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर योगेश आप्पा म्हस्के यांनाच मतदान करावे आणि आज आपल्याला सर्व पॅनलला मतदान करावे आणि शिवसेनेला निवडून आणावे ही सगळ्यांना विनंती आहे. प्रभाग क्रमांक 23च्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून आज प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रभागातले ज्येष्ठ नागरिक, माझे मार्गदर्शक सगळेच, श्यामदादा असतील, सुनील भाऊ कुलकर्णी असेल, भीमाशेठ रेड्डी असेल, सुनील भाऊ सुजित भाऊ पाचरकर असेल, सुनील सर्वच सगळ्यांच्या आता जवळजवळ श्यामदादा सगळेच हजारोच्या संख्येने लोक इकडे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने आज DGP नगर, टागोर नगरमध्ये प्रचाराचा आज नारळ वाढवण्यात आलं विघ्नहर्ते गणपती मंदिरामधून. आणि या कार्यक्रमाला उमेदवार म्हणून अ गटामधून शारदाताई चव्हाण आणि ब गटामधून अश्विनीताई आमले आणि क गटामधून अन्सरबाई सय्यद वकील सर आणि ड गटामधून मी स्वतः योगेश म्हस्के, मी अशा या पॅनलचं बांधणी केली. शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, युतीच्या वतीनं 2 धनुष्यबाण आणि 2 घड्याळ अशा पद्धतीनं हा पॅनल तयार झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून मी काम करत आहे, रुग्णसेवक म्हणून काम करत आहे, समाजसेवक म्हणून मी काम करत आहे. या कामाच्या जोरावर आज या कामाच्या जोरावर प्रभागामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस मला या प्रभागासाठी शिंदे साहेबांनी 3 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्याचे उद्घाटन होऊन आता कामं पण चालू झाली. मला वाटतं निवडणूक 15 तारखेला निवडणूक, 16 तारखेला निवडणूक, 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला हे निवडणूक संपल. त्याच्या आधीच आपले कामांचे भूमिपूजन होऊन कामं पण संपतील. खऱ्या अर्थाने जे आज साहेबांनी नगरविकास खात्यामधून जो 3 कोटी रुपयाचा निधी दिला त्याच्या जोरावर या सर्व नागरिकांना विश्वास असला का प्रथमच या प्रभागामध्ये कुणीतरी 25-30 वर्षामध्ये निधी आणून काम केलंय आणि त्या कामाच्या जोरावर आज मला आमच्या पुऱ्या पॅनलला सगळं प्रभाग क्रमांक 23चे सुज्ञ नागरिक निवडून देतील. आज रोजी आमच्या वार्ड क्रमांक 23चा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आम्ही निश्चितच विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणणार आहे. आमच्या योगेश म्हस्के हे खंबीर नेतृत्व करीत आहे आणि त्यांनी मागील 5 वर्षात भरपूर कामं केलेले आहे. त्या जोरावर आता मी पुढच्या 5 वर्ष आम्ही भरपूर विकासाची कामं इथे करणार आहे. वार्डात आणि प्रभागात आम्ही निश्चितच सर्व महिलांची सुरक्षा करता आणि वार्डाच्या प्रभागाच्या सुरक्षा करता काम करणार आहे. त्याकरिता आम्ही सर्वांना विनंती करतो की आम्हाला भरघोस मित्रांनी आमच्या पूर्ण पॅनलला, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला विजय करून आम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नाशिकच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. याच निधीच्या जोरावर प्रभागात दर्जेदार कामे झाली असून भविष्यातही प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी आठवण यावेळी उमेदवारांनी मतदारांना करून दिली. रॅलीमध्ये स्थानिक नागरिक, महिला वर्ग आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आजच्या प्रचार शुभारंभावरून दिसून आले.